जय भीम मित्रांनो, आम्ही पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम या ठिकाणी भेट देण्यासाठी निघालो आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. फायनली आम्ही आता सिम्बायोसिस कॉलेजमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. आता आतमधलं तुम्हाला दाखवतो सर्व. बाबासाहेब यांच्या जीवनावरील सर्व माहिती, त्यांनी कुठे कुठे शिक्षण वगैरे घेतलेलं आहे, कोणत्या पदव्या घेतलेल्या आहेत, सर्व माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, पायलिन आहे, हे त्या काळातलं आहे. ही त्यांची पेटी आहे. ही त्यांची पुस्तके. हा द ड्रेस आहे. सहा डिसेंबर 1956 ज्या दिवशी बाबासाहेबांचे निर्वाण झाले तो हाच बीड आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी शेवटचा अखेरचा श्वास घेतला. हे बाबासाहेबांची काठी वगैरे. हे शूज आहेत. हे त्यावेळेस त्यांची भांडे येतात, जेवणाचे टेबल व घरगुती वापरातील भांडे आहेत. ही त्यांना छत्री भेट म्हणून मिळालेली आहे. हा बाबासाहेबांचा स्टॅच्यू भारत सिंग पिपाल यांनी डोनेट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हा अस्थि कलश आहे. ही बुद्धांची मूर्ती आहे. हे सर्व बाबासाहेबांच्या जीवनावरील माहिती सांगितली आहे. हे त्यांच्या घरगुती वापरातील वस्तू, घरगुती वापरातील भांडी.
ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पहिले मंत्रिमंडळातील मंत्र्याची नावे जाहीर झाली. त्यात बाबासाहेबांचे पण नाव होते. स्वतंत्र भारताचे ते पहिले विधिमंत्री झाले. बाहेरच्या देशामध्ये जाताना जे प्रवासात साहित्य लागायचे हे त्यांचं साहित्य आहे बघा. फ्लॉवर पॉट, बुद्ध मूर्ती, सर्व माहिती त्यांची जीवनचरित्र या ठिकाणी त्यांना दाखवायचा प्रयत्न केलेला आहे अतिशय छान प्रकारे. तुम्ही पाहू शकता मेणबत्ती घर, चांदीच्या फेमचा चष्मा, हा चष्मा, महाडच्या 14 तळ्यांच्या दाव्याचा निकाल. मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे या ठिकाणी आणि ती वाचल्याच्या नंतर खरंच एक शरीरामध्ये ऊर्जा येते. तुम्ही पण या ठिकाणी भेट द्या. जे की सिम्बायोसिस कॉलेज आहे त्यामुळे हे स्मारक आहे बाबासाहेबांचं असं भव्य दिव्य. हे बघा बाबासाहेब या ठिकाणी बसून बहुतेक राज्यघटना लिहित आहेत. एकदम मस्त प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या खुर्चीत बसून भारताची घटना, त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही घटना या ठिकाणी बाबासाहेबांनी या खुर्चीमध्ये बसून लिहिलेली आहे. या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पण व्हिजिट केलेली आहे. दलाई लामा असे मोठे मोठे व्यक्ती या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व मोठे मोठे क्षेत्रातले लोक या ठिकाणी आलेले आहेत या स्मारकाला भेट वगैरे देण्यासाठी.